तर आज आपण नाश्ता सेंटरमध्ये मिळतो तसा उपमा पाहणार आहोत. अगदी गरमागरम मऊ उपमा बनून तयार झालाय. अगदी मऊ, अजिबात चिकट न होणारा असा गरमागरम उपमा कसा बनवायचा याची रेसिपी पाहूया. रेसिपी अगदी सोपी आहे. फक्त काही छोट्या-मोठ्या टिप्स आहेत. तर भरपूर जण याला उपीट सुद्धा म्हणतात, काही याला उपमा सुद्धा म्हणतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 कप रवा घेतलाय. साधारण हा रवा वजनी प्रमाणामध्ये 200 ग्रॅम आहे. तर इथे मी बारीक रव्याचा वापर केलाय. तुम्हाला जर असा दाणेदार उपमा खायचा असेल, तर तुम्ही मध्यम रव्याचा वापर करू शकता. तर इथे मी कढई गरम करत ठेवली आहे. कढईमध्ये 1 पळी तेल घालूयात. तेलाऐवजी तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता. तर तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये हा रवा घालूयात. आता मध्यम आचेवर रवा व्यवस्थित भाजून घेऊयात. रव्यातील कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपण रवा भाजून घेणार आहोत. तर रवा भाजण्यावर उपम्याची चव अवलंबून असते. आधी रवा व्यवस्थित भाजून घ्या. जेवढा छान आपण रवा भाजू, आपला उपमा सुद्धा तितक्याच चवीला छान होतो. जर आपण रवा कच्चा ठेवला तर उपमा चिकट होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर रव्याचा जास्त रंग सुद्धा बदलू देऊ नका. फार जास्त हा रवा आपल्याला तांबूस करून घ्यायचा नाही. मध्यम आचेवर आपल्याला रंग बदलू न देता हा रवा भाजून घ्यायचा आहे. तर इथे रवा छान फुललेला दिसतोय. रवा व्यवस्थित भाजून झालाय. तर रवा भाजण्यासाठी मला 7 ते 8 मिनिट लागले. आता गॅस बंद करूया आणि हा रवा आपण काढून घेऊयात. आता आपण फोडणी तयार करूया. त्यासाठी इथे मी कढई गरम करत ठेवली आहे. कढईमध्ये 2 पळी तेल घालूया. उपमा बनवण्यासाठी तेल थोडं जास्त लागतं. तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये 1 चमचाभर मोहरी घालूयात. मोहरी छान तडतडली. त्यानंतर 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घालूयात. त्यानंतर इथे मी 2 हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतल्या आहेत. चिरलेली हिरवी मिरची घालूया. आता ही फोडणी आपण तेलावर व्यवस्थित परतून घेऊयात. तर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे असे बारीक चिरून घेतलेत. बारीक चिरून घेतलेला कांदा फोडणीमध्ये घालूया. कांदा शक्यतो बारीकच चिरून घ्या. उपम्यामध्ये बारीक चिरलेला कांदा छान लागतो. आता कांदा छान गुलाबी रंग होईपर्यंत परतून घेऊयात. आता यामध्ये अर्धा चमचा किसलेलं आलं घालूयात. नाश्ता सेंटरवर सुद्धा किसलेलं आलं घालतात. त्यामुळे उपम्याला खूप छान चव येते. किसलेलं आलं आपण फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घेऊयात. कांदा छान असा मऊसूत होईपर्यंत परतून घ्या. कांदा जर कच्चा राहिला तर उपम्यामध्ये तो अजिबात चांगला लागत नाही. त्यानंतर यावर चवीनुसार मीठ घालूया. जर तुम्हाला पिवळ्या रंगाचा उपमा बनवायचा असेल तर फोडणीमध्ये अर्धा चमचाभर हळद घाला. हळद घातल्यामुळे उपम्याला छान पिवळा रंग येतो. आता यामध्ये घालूया भाजून घेतलेला रवा. इथे मी संपूर्ण भाजलेला रवा यामध्ये घातला. आता आपण हा रवा व्यवस्थित फोडणीमध्ये परतून घेऊयात. अशा पद्धतीने मध्यम गॅसवर हा रवा इथे व्यवस्थित परतून घेतला. जवळपास 2 ते 3 मिनिट रवा व्यवस्थित परतून घ्या. त्यानंतर आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. तर यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. आपण 1 कप रवा घेतलाय त्यामुळे इथे आपल्याला 3 कप पाणी घालायचं आहे. 1 कप रव्याला जवळपास 3 कप पाणी पुरेसं होतं. तर यामध्ये थंड पाणी घालू नका, गरमच पाणी घाला. इथे मी 3 कप पाणी यामध्ये घातलं. आता हा रवा आपण पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. पाणी घालताना गॅस मध्यम ठेवा, नाहीतर रवा लगेच पाणी शोषून घेतो. तर रवा व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घेतला. आता यावर झाकण ठेवूया. तर आता जवळपास फक्त 2 मिनिटभर हे आपण झाकून ठेवूयात. 2 मिनिटांनंतर झाकण उघडूयात. रवा लगेचच पाणी शोषून घेतो. त्यामुळे उपमा तयार होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. तर बघा इथे आपण आता झाकण उघडूयात. छान उपमा तयार झालाय. आता हा उपमा आपण व्यवस्थित एकदा परतून घेऊयात. त्यानंतर वरून यावर बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालूया. अशा पद्धतीने अगदी मऊसूत उपमा तयार झालाय. अजिबात चिकट न झालेला. तर असा गरमागरम आपला उपमा तयार झालाय. भरपूर जण यामध्ये शेंगदाणे सुद्धा घालतात. तुम्हाला यामध्ये शेंगदाणे आवडत असतील तर तुम्ही शेंगदाणे सुद्धा घालू शकता. असा गरमागरम उपीट यासोबत लिंबाची फोड, वरून तुम्ही यावर बारीक शेव सुद्धा घालू शकता. या टिप्स वापरून उपमा एकदा नक्की करून पहा. रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका.